प्रेम ही अशी भावना आहे जी प्रत्येकाला असते. प्रेम एक अशी भावना आहे ज्यात मन हरवल्यासारखं वाटतं. आज आपण हीच भावना पाहणार आहोत. संध्याकाळची वेळ होती. मी माझ्या मित्राची स्टेशन बाहेर त्याची वाट पाहत होतो. आम्ही दोघांनी बाहेर फिरायला जाण्याचा बेत केला होता आणि मी लवकर पोहोचलो आणि काय करावे हे मला कळत नव्हते. मी स्टेशनजवळ जाऊन बसलो. मग असं काही घडलं की माझं आयुष्य वेगळं वळण घेणार होतं. मी स्टेशनच्या दिशेने बघत होतो की माझा मित्र आला की नाही. तेवढ्यात माझी नजर एका मुलीवर पडली. मी काही क्षणासाठी तसाच थांबलो. मी सगळं विसरून गेलो होतो. माझी नजर त्या मुलीवरून हटत नव्हती आणि मी तिच्याकडे असाच बघत राहिलो. तिचा निरागस चेहरा, तिचे छोटे डोळे, तिच्या निरागस चेहऱ्यावर तिचे निरागस हास्य, जणू काही परीच अवतरली आहे. तिला पाहून मनात काहीतरी जाणवू लागले. हृदयात धडधड वाजू लागलं. काय अरे प्रेम आहे? कळत नव्हतं. मला वाटत होतं की माझा मित्र काही वेळाने यावा, नाहीतर ही वेळ थांबावी. मला तिचे नाव जाणून घ्यायचे होते. मला तिच्याबद्दल सर्व काही जाणून घ्यायला पाहिजे असं माझं मन मला सांगत होतं. पण कसं करावं हेच समजत नव्हतं. जेव्हा समजत नव्हतं तेव्हा मी देवाकडे एकच मागणं मागितलं. मला माझ्या आयुष्यात ही मुलगी हवी आहे. ती जात होती माझ्या डोळ्यांपासून दूर. मला तिला थांबवायचे होते. तिच्याशी मला बोलायचे होते. तिच्याशी मैत्री करायची होती. मला माझ्या मनातलं सगळं काही तिला सांगायचं होतं. पण कसं? हा प्रश्न मला पडला होता. हा प्रश्न खूप त्रास देत होता. मी विचार करू लागलो, ती माझ्या डोळ्यासमोरून लांब जायच्या आधी तिचे नाव जाणून घेतले पाहिजे. असं वाटलं देवानेच पाठवलं आहे माझ्यासाठी. तेवढ्यात एक चमत्कार झाला. पाठीमागून कोणीतरी आवाज दिला, प्रिया, मी इकडे आहे. तेव्हा मी पाठीमागे वळून पाहिले तर एक मुलगी तिला आवाज देत होती. ती त्या मुलीकडे गेली. त्या मुलगीमुळे मला तिचं नाव प्रिया आहे हे समजलं होतं. असं वाटत होतं की तिचे जाऊन आभार मानावेत, कारण तिच्यामुळेच मला तिचं नाव समजलं होतं. तेव्हाच ठरवलं मला ती हवी आहे आणि तिला माझ्या आयुष्यात आणायचं. मी तिच्या पाठीमागून जायला लागलो. तेवढ्यात खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मागे वळून पाहिले तर मित्र आला होता. त्याला कसं सांगू, त्याला कसं नाही म्हणू, हा गोंधळ मनात चालू होता. तेवढ्यात ती लांब निघून गेली. मन जणू काही रडत होतं. सगळं काही स्वप्नासारखं वाटू लागलं. डोळे उघडले तर स्वप्न एका क्षणात तुटल्यासारखं वाटलं. मित्रासोबत गेलो तर खरं, पण मनात तिचाच विचार चालू होता. मनातले तिचे विचार जातच नव्हते. दुसऱ्या दिवशी कॉलेजसाठी तयार झालो आणि कॉलेजला गेलो. मित्रांसोबत बेंचवर जाऊन बसलो. तेव्हा मित्र म्हणाला, बघ, आपल्या कॉलेजमध्ये नवीन मुलगी आली आहे. माझ्या मनातून तिचे विचार जातच नव्हते. तिच्याच आठवणीमध्ये रमलो होतो. तिचा चेहरा नजरेसमोरून जातच नव्हता. मित्र एवढा का आवाज द्यायलाय हे पाहण्यासाठी मागे वळून पाहिले तर परत मी एका क्षणासाठी स्वप्नात हरवलो. पाहतो तर काय, समोर तीच होती. माझा आनंद गगनात मावत नव्हता. काय बोलायचं हे लक्षातच येत नव्हतं. मी माझ्या मित्राला घट्ट मिठी मारली आणि हसतच राहिलो. तेव्हा समजलं ही तीच मुलगी आहे
जी आज कॉलेजमध्ये नवीन आली आहे. मी जणू हवेतच उडू लागलो. एक दिवस मी माझ्या मित्राला सर्व काही सांगितले. त्याने मला तिला जाऊन मनातलं सगळं काही सांगायला सांगितलं. पण मला भीती वाटत होती. तिला काय वाटेल, ती काय बोलेल याचा विचार करून मी नेहमी थांबायचो. असं वाटायचं तिला माझ्या मनातली गोष्ट सांगितली तर ती माझ्यापासून दूर निघून जाईल. मला तिच्यापासून लांब जायचं नव्हतं. कदाचित तिला सुद्धा मी आवडायला लागलो होतो. पण ती काहीच बोलत नव्हती. तिला असं वाटत होतं की माझ्या मनात तिच्याबद्दल काहीच नाही आहे. पण तिला काय माहीत की मला ती पहिल्याच नजरेत आवडली होती. दिवसभर आम्ही एकत्र असायचो, खूप मज्जा मस्ती करायचो. पण मनातली गोष्ट तिला सांगायची हिंमतच झाली नाही. बघता बघता आमचे कॉलेज पूर्ण झाले. पण अजूनही माझ्या मनात पहिलं आणि शेवटचं प्रेम होतं. कदाचित तिच्यासाठी सुद्धा अशा प्रकारे कॉलेजनंतर दोघांनाही वेगवेगळ्या कंपनीत नोकरी मिळाली. एक दिवस मी विचार केला, असं किती दिवस गप्प बसायचं. आता तिला सांगितलं पाहिजे. मी तिला फोन केला आणि तिला भेटायला बोलावले. ती सुद्धा हो म्हणाली. याचा मला खूप आनंद झाला. आम्ही दोघांनी वेळ ठरवली होती. मी वेळेच्या अगोदरच जाऊन तिची वाट पाहू लागलो. तेव्हा माझी नजर तिच्याकडे पडली. तिचे ते सुंदर छोटे छोटे डोळे, ते निरागस स्मित हास्य, तोच ड्रेस, तीच बॅग घेऊन हळूहळू माझ्या दिशेने येत होती. जणू काही तो पहिलाच दिवस होता. ती माझ्याजवळ आली आणि बसली. मी म्हणालो, मला तुला काहीतरी सांगायचे आहे. तेव्हा ती म्हणाली, मला पण तुला काहीतरी सांगायचं आहे. मला खूप आनंद झाला. मला वाटलं आज ती आपल्या मनातली गोष्ट सांगून टाकेल. पहिला तू बोल, असं मी तिला म्हणालो. ती पहिला बोलायला तयारच नव्हती. मीच तिला हट्ट केला आणि तिने बोलायला सुरुवात केली. माझा श्वासच थांबला. असं वाटत होतं की ती आणि मी, आणखी कोणीच नको. तिने बॅगेतून कार्ड काढले आणि माझ्या हातात दिले. कार्ड पाहून त्या क्षणी माझं जे स्वप्न होतं ते स्वप्नच तुटलं. त्या कार्डमध्ये तिच्या लग्नाचं आमंत्रण होतं. कदाचित खूप वेळ केला होता, खूपच वेळ झाला होता तिला मी मनातली गोष्ट सांगायला. ती म्हणाली, तुला काहीतरी सांगायचं होतं ना. मी विषय बदलला आणि ती निघून गेली. मी तिथेच बसून राहिलो. असं वाटलं का आला होता हा क्षण माझ्या आयुष्यात. पहिल्या दिवशी स्वप्नासारखी आली आणि आता माझं स्वप्नच तोडून गेले. म्हणून मित्रांनो, आपल्या मनातली गोष्ट सांगायला वेळ करू नका. नाहीतर एवढा वेळ होतो की आपलं प्रेम स्वप्नच बनून राहतं. म्हणून व्यक्त व्हायला शिका. कशी वाटली आजची कहाणी नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.